तर आपण अनेक वेळेला कुठे-कुठे काही म्हणजे प्रसंग ऐकतो, वाचतो पुस्तकातून वगैरे. तर त्यातली ही एक कथा मी ऐकलेली एका ठिकाणून मला बऱ्याच वर्षापूर्वी ऐकलेली ही तुम्हाला सांगतो. तर हे पृथ्वी तर आपल्याला माहिती आहे, म्हणजे ब्रह्मांड कसं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी ते सगळं युक्त झालेलं आहे. तर जल, पाणी हे त्यातलंच. तर असं म्हणतात की एकदा एक बोट समुद्रातून चालली होती. बोट, जहाज छोटंसं. साधारण एक 150-50च्या जवळपास प्रवासी त्यात बसले असतील. एक मिनी साईजची बोट, मीडियम. तर समुद्रातून चालली होती. तर एका बाईजवळ एक छोटासा मुलगा होता 4-5 वर्षाचा. तो सारखं म्हणजे खोड्या करायला, रडायला, धिंगाणा करायला. त्याच्यामुळं त्या बाईचं डोकं दुखायला लागलं. आई त्याची आई ती. तिनं त्याला धपाटा दिले, गपचूप बसतोसा नाही, चूप. तो मुलगा लागला रडायला. म्हणजे सगळं त्याचं त्या मुलाला खोड्या थांबणं, रडणं थांबणं, चिडणं थांबणं त्या मुलाचं, गोंधळ, आरडाओरडा. तर ती बाईनं पुन्हा 1-2 धपाटे त्याला मारले. आणि शेवटी ते त्याला चिडून म्हणाले, आता गपचूप बसतोसा नाही, नाही तर मी तुला खाली पाण्यात फेकून देईन. हे वाक्य तिनं रागानं उच्चारलं. आणि ते वाक्य उच्चारल्याबरोबर झालं काय, तर ती बोट लगेच थांबली आहे तिथेच. त्याच ठिकाणी बोट थांबली. तर लोकांना आश्चर्य वाटलं, चालता बोट कशा काय थांबली? काही प्रॉब्लेम, काही म्हणजे आला का मशीनमध्ये वगैरे? पण त्या ठिकाणी काय, त्या बोटीमध्ये त्या स्त्रीजवळ आजूबाजूला 10-5 धार्मिक पुरुष बसलेले होते, जे नित्य देवदेव करायचे, पूजा पाठ, पोथी पारायण, स्तोत्र मंत्र वगैरे म्हणायचे. त्यांना अध्यात्माचं चांगलं ज्ञान होतं. ते त्या बाईला म्हणाले, अहो बाई, तुम्ही त्या मुलाला कशाला तसं म्हणलात? गप्प बसणं तर मी तुला पाण्यात फेकून देईन. आता तुम्हाला माहिती आहे याचा प्रभाव काय झाला, काय परिणाम झाला? त्या पाण्याला आशा लागली. आता तो मुलगा तुम्ही पाण्यात टाका, तरच बोट सुरू होईल. तुमच्या एकट्या मुलापेक्षा गाडीमधले 100-50 प्रवाशांचा जीव महत्त्वाचा आहे. टाका तिला, त्या लेकराला खाली टाका, त्याशिवाय बोट सुरू होणार नाही. पाण्याला आशा लागली आता. पंचमहाभूतापैकी एक असतं हे सगळं. त्याचा आशा लागलेला असतो आपल्याला. तर हे त्या बाईनं ऐकलं की ती घाबरून ती म्हणजे रडायला लागली. आता लेकरूच की तिचं, पोटचा गोळा तिचा, ती कशी कोणत्याही आपल्या लेकराला पाण्यात टाकून देईल. पण मग बोट काही पुढे होईना. पण झालं काय मग, की बोट पुढे सुरू होईना. सगळ्यांच्या तत्वानं हे बहीण असं कशाला म्हणावं, आई आहे का कोणी असं म्हणावं का लेकराला? राग आला तरी असं दाखवत जाऊ नये असं म्हणायला लागले तिनं. पण ते बोट काही पुढे संपे सारखेच ना. दुरुस्त करून पाहिली मशीनमध्ये, काही फॉल्ट आहे का वगैरे, काहीच नाही, सगळं ओके. पण हिनं असं म्हणल्यामुळं ते पाण्याला आशा लागली. पंचमहाभूताचं एक त्याच्यामध्ये आहे ना. तर बऱ्याच प्रवाशांनी तिला समजून सांगितलं, बाई तुम्ही स्वतः खाली उतरा, समुद्रात उडी मारा लेकराला घेऊन, नाही तर लेकरू पाण्यात फेका, पटकन काय ते करा. 4-5 जणांनी बळच ते लेकरू धरलं आणि पाण्यात फेकून दिलं. आता काय करणार? ती बाई छाती ऊर पटवून रडायला लागली, माझा लेकरू गेलं. आणि कमाल बघा, लेकरू पाण्यात टाकलं की लगेच बोट सुरू झाली पहिल्यासारखी. तर आता ही कथा मी अशी ऐकली. तर पुढे त्या स्त्रीचं वगैरे काय झालं असेल जास्त त्याच्यात काही उल्लेख नाही. पण सांगायचं हे की आपल्या जिभेवर ताबा पाहिजे. आपण लेकराला वगैरे कुठल्या आपल्या व्यक्तीला बोलत असताना इतर शक्ती तिथे फिरत असतात, त्यांचा प्रभाव त्याच्यावर पडतो. हा एक प्रसंग. त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट सांगण्यासारखी, आपण ज्या घरात राहतो तिथे वास्तुदेवता फिरत असते असं म्हणतात. वास्तुपुरुष, वास्तुदेवता म्हणून ज्यांनी कोणी नवीन घर घेतलं आहे, फ्लॅट घेतला आहे, घर बांधलं आहे, तिथं आधी वास्तुशांती केली जाते. त्याचं हेच कारण आहे की समजा 100 वर्षापूर्वी तिथं काय होतं आपल्याला माहिती आहे का? 10-5 वर्षापूर्वी काय ते सांगतील लोक आजूबाजूचे. 100 वर्षापूर्वी तर काय होतं त्या ठिकाणी, म्हणजे स्मशानभूमी असू शकते, अजून काही असं भयानक प्रकार जागा असू शकते, कसे शक्ती तिथं वावरत असतील. म्हणून त्यांचं काय आपल्याला श्राप लागू नये म्हणून वास्तुशांती केली जाते. आणि तसंच ही वास्तुदेवता ते फिरत असते. ज्यावेळेला बाप, आई, नवरा, बायको यांचे भांडणे होतात, सगळेजण एकमेकांना अर्वाच्य शिव्या देतात, तुझं वाटोळ होईल, तू मरशील,
तुला अपघात होईल, तुझं सगळं सत्यानाश होईल, असं फटफट बोलतात. तेच वाक्य त्या वास्तूमध्ये फिरणारी देवता ऐकत असते आणि ती म्हणते तथास्तु. ती तथास्तु म्हणते ही शापवणे ऐकून, आणि तसं होतं असं म्हणतात. कारण आपण जे शब्द उच्चारतो त्याचा प्रतिध्वनी अनंतात फिरत असतो. तिथं जवळपास फिरणारा वास्तुपुरुष वास्तुदेवता ऐकते आणि ती म्हणते तथास्तु, ठीक आहे, तू म्हणलीस तसंच होईल किंवा तू म्हणलास तसंच होईल असा त्याचा अर्थ. आणि लगेच ती दुर्घटना घडते मग आपण म्हणल्याप्रमाणे. म्हणून जिभेवर नेहमी ताबा पाहिजे, जिभेवर नेहमी ताबा हवा, जिभेवर नेहमी ताबा पाहिजे. त्याचं हेच कारण.